अहो कितकेदा सांगला तुमका येताना भाजी घेऊन येत जावा म्हणान. हेरशी कुठलीही भाजी केली तर तुमचे नखरे असतात. तुमका होई ती भाजी हाडू घेणार नाही. आता उद्यापासून जर भाजी नाही आणल्यात ना तर तुमका डबस दिवचं नाही. मग जाय अशीच उपाशी कामात. कितक्या सांगला तरी तुमका समाधान नाही. आता प्रत्येक वेळेस काय तुमका आठवण करून देऊ ही भाजीची. काय झालं बाबा, कान खांद होतं. बायकोची बडबड, त्याने ऑफिसात बॉसची बडबड ऐकायची आणि घराकडे येईल यांचा. अहो एक दिवस भाजी आम्ही विसरलो, ते एवढी बडबडून दाखवतात मला. तर तुम्ही सांगा काय करायचं का? बघ ह्याच्यात मी सांगितलं तर पटात काय तुका? काय हे बघ, ह्यो एक फॉर्म मी तुझ्याकडे दिलाय. ह्यो फॉर्म तुका दाखवसाठी दिलाय. ह्यो एक फॉर्म हा राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादितचो फॉर्म हा. ह्याचो एक कोकण फॉर्म क्लब चालू होता आणि ह्यो फॉर्म तुका भरूसाठी मी तुझ्याकडे दिलाय. ह्याच्यात काही करूचं नाही. तुझं नाव, पत्तो, जन्मतारीख, आधार नंबर आणि तुझं व्हॉट्सअप नंबर लिहतो. ह्या तो फॉर्म भरून दिल्यानंतर ह्याच्यावरती आपल्या भांडूपमध्ये ह्या फॉर्मची सगळीकडेच मी आता भरून सगळ्यांना सांगतोय जे आपल्या आहेत त्यांना. ते व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुझ्या जी हवी असलेली भाजी असेल ती फक्त त्याच्यावर लिहून पाठवायची. भाजी तुझ्यापर्यंत पोहोचते. तुका बाजारात जाऊ नको. तू कामापासून घरा घ्यायच्या अगोदर बायकोच्या हातात भाजीचे पिशे असते. चांगलंच झालं, पण अजून काय भाजीच लावते नुसते? नाही भाजीत नाही नुसती बाबा. भाजी, कांदे, बटाटे, टमाट्यापासून जे सगळे असत मसाले भाजी ते सगळं गावून तुका हव्या असं तर काजा, लाडू, पीठ म्हणजे कोकणी मेव्यातले सगळे प्रोडक्ट तुझ्यापर्यंत पोहोचलेले. तुका फक्त काय व्हायचं तू त्याच्यात लिहायचं आणि ह्या सगळ्या मिळता तुका 15% सूट मिळता. ह्यो एक सगळ्यात महत्त्वाचा विषय. चांगला असं ना, मग आताच फॉर्म भरते मी. राजापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादित कोकण फार्म क्लब थेट शेतकरी आणि ग्राहक योजना. आपलं भांडूप केंद्र कोकणातल्या फळभाज्या आणि पालेभाज्या, कांदा, बटाटा, कोकणी नारळ आणि गावरान कोंबडीची अंडी उपलब्ध. अहो कोकणचे सर्व अस्सल आरोग्यवर्धक पदार्थ थेट तुमच्या घरी. एकाच छताखाली उपलब्ध. कॅश ऑन डिलेवरी आणि घरपोच डिलिव्हरी. सभासद नोंदणी चालू आहे. तरी केंद्र प्रमुखांना कॉल करून आजच संपर्क करा. धन्यवाद.